पुरणपोळीच्या पिठासाठी काय घेतलं तुम्ही? 4 वाट्या मैदा घेतलाय, 1 वाटी बेसन पीठ घेतलंय आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. हे सगळं प्रमाणे घ्यायचं. असं थोडं 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 पाणी घेऊन असं मळत राहायचं. जास्त पाणी टाकलं तर ते कधी पातळ होतं, मग त्यामुळे आपल्या अंदाजाने पाणी थोडं टाकत घ्यायचं पिठामध्ये घट्ट थोडं. आणि मग असं मध्ये बोट घालायचं, असं मध्ये होल करायचं, म्हणजे होल करायचा होल आणि असं याच्यात ठेवून द्यायचं पाण्यामध्ये. मध्ये होल केल्याने काय होतं की ते संपूर्ण पाणी आतूनही लागतं त्याला आणि पीठ मग छान असं होतं. नंतर त्याला पाणी लावायची गरज पडत नाही आपल्याला. नंतर तेल लावूनच मळायचं. मळताना नंतर मध्ये त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि जवळजवळ आपल्याला जेव्हा म्हणजे करायच्या पोळ्या त्याच्या आधी 10-15 मिनटं हे पीठ परत चांगलं तेल लावून मळायचं. याला जवळजवळ अर्धी वाटी तेल संपवायचं, याच्यामध्ये पिठात घालायचं. मी आता पाण्यातून ते पीठ काढून घेतलं ओलं आणि हे बघता माझं पीठ किती छान झालं बघा. किती मस्त झालं, एकदम लुसलुशीत छान. याला मी तेल लावले आणि असं मळून घेतलंय. त्याची एकदम मस्त लुसलुशीत होतात हे होतंय. आणि मग हे असं जर आपटायचं त्यामुळे पोळ्याच खुसखुशीत होतात. असं पीठ आपटलं तर अशा पोळ्या एकदम छान खुसखुशीत आणि मऊ राहतात. ह्या पोळ्या 8 दिवस टिकतात, कशाही त्या खराब होत नाही किंवा कडक होत नाही, एकदम सुंदर खुसखुशीत लागतात. हे आता माझं पीठ तयार झालं बघा, किती सुंदर झालं बघा, एकदम छान. हे पुरणाचं सगळं साहित्य तयार, पुरणपोळीचं सगळं साहित्य आता तयार झालं. हे पुरण पीठ आणि त्याला लावायला मैदा. आणि हा कपडा कसा बांधला? हा कपडा नाही, याच्या खाली पोळी चिटकू नये म्हणून नाही त्यांना लागता पण छान येते, याच्यावर गरा फिरवता येते म्हणून हा कपडा बांधलाय. मी हा उंडा तयार केला आहे पोळीसाठी. आता लाटायला मध्ये लाटायचं आणि पोळी कधीच अशी आतमध्ये लाटायची नाही, इथे लाटायची नाही. इथे लाटली ना, अशी मध्ये लाटली ना की पोळी बारीक होते, काठ जाड होतात. मग ते काठ चांगले लागत नाही आणि राहताही नाही चांगले. म्हणजे नाही का आपल्याला खाताना ते काठ पहिले लागतात. अशी तुम्ही लाटली ना त्याच्या पुरण सगळीकडे फिरतं आणि कपडा बांधल्यामुळे हे आपल्याला अशी सगळी पोळी व्यवस्थित फिरवता येते. पोळीमध्ये लाटली की तिची काठ जाड येतात आणि ते चव नाही देत. असं ही झाली आता एकदम खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी, खानदेशी तव्यावरची पुरणाची पोळी तयार झाली. आणि खाऊन बघा.